हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सॉरी की एवढा दिवस ब्लॉग नाही टाकता आले, पण इतकी गणपतीची गडबड होती की त्याच्यामुळे ब्लॉगच टाकणं नाही झालं. तर आज आलेलं आहे अजून एक पार्सल. हे सगळे व्हिडिओज गणपती बसण्याच्या आधीचे आहेत, कारण मी हे सगळे पार्सल गणपतीच्या डेकोरेशनसाठीच मागवले होते. पण अनफॉर्च्युनेटली मला ते सगळं काही करता नाही आलं. का नाही करता आलं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर इथे बघा, मी खूप सारे बॉक्स आलेले आहेत, म्हणजे 3 ते 4 बॉक्स आलेले आहेत जे मी मिशोवरूनच मागवलेले आहेत. तर बघूयात पहिलं पार्सल काय आहे. तर इथे मी ओपन करते. आय थिंक हे फ्लॉवर असेल, आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत जे मी बाहेर हँगिंग करण्यासाठी मागवलेले आहेत. तुम्हाला मी बोललेच होते की लास्ट व्हिडिओमध्ये की मी काही थोडंफार मेकओव्हर करणार आहे आणि त्याच्याशिवाय मला गणपतीची मज्जा येत नाही. तर इथे मी ओपन केलेले आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर, आणि हे खरंच खूप छान आहेत की जे मी बाहेर केले त्याच्यामध्ये हे त्या बॅकग्राऊंडला हे छान वाटेल, आणि ॲक्च्युली छान वाटतं आहे. तर प्राईस पण ओके आहे, क्वालिटी ओके आहे, आणि दिसायलाही छान दिसतातच. सो मला हे आवडलेले आहेत. आणि नेक्स्ट पार्सल आहे आपलं फ्रेम आहेत आय थिंक. चला तर बघूयात नेक्स्ट काय आहे. ह्याची खरंच क्वालिटी छान आहे, प्राईस पण कमी आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक करा, मी तुम्हाला नक्की लिंक शेअर करेन. सेकंड पार्सल आहे आपलं फ्रेमचं आहे. मी छोट्याशा फ्रेम ऑर्डर केल्या होत्यात का, तर म्हणजे ड्राय बाल्कनीमध्ये वूडचं टाईल्स आहेत, तर त्याच्यावरती मला काहीतरी डेकोरेटिव्ह करायचं होतं. लास्ट टाईम मी तिथे गणपती लावले होते, पण ते आता वर्ष झालं त्याच्यामुळे खराब होऊन ते पडून गेले होते. सो मी आता नवीन काहीतरी ऑर्डर केलं होतं, आणि मोस्ट ऑफ मी देव घेतलेले नाही आहेत यावेळी, कारण ते खूप खराब होतं आणि खाली पडून जातं. तर देवाचं कोणतेही चित्र नको होतं मला, कारण मग ते पडत राहतं सारखं खाली. तर मी हे असे आर्टिफिशियल फ्लॉवर खूप छान आहेत बरं, कमी प्राईजमध्ये, आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. वुडनमध्ये हे सगळं दिलेलं आहे, आणि प्राईजच्या म्हणाने म्हणजे प्राईज खूपच कमी आहे. प्राईजच्या म्हणाने काहीच नाही आहे, ॲक्च्युली खूप सुंदर आलेलं आहे. प्राईज याच्या म्हणाने काहीच नाही आहे. तर मी तो ओपन करून दाखवते. छान आहे. ज्या प्राईजमध्ये मला हे आलं आहे ना, त्याच्या कम्पॅरेटिव्ह ह्याची क्वालिटी खरंच खूप बेस्ट आहे, आणि हे लावल्यावरती पण खूप सुंदर दिसतं. मी तुम्हाला एखाद दिवशी याचा लूक दाखवेन की हे कसं वाटतं आहे. आता सध्या मी फक्त ओपन करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे आहेत ते. अरे हे ओपनच फटाफट होत नाही, खूप वेळ घेतं. हे बघा, छान असं गोल्डन शाईनमध्ये आलेलं आहे, मस्त आहे, छान वाटेल घरात. असे 4 पीस आहेत हे, आणि फक्त 100 रुपीजला आहे बरं हे. बघा खूपच सुंदर आहे, आणि खरंच 100 रुपीज म्हणजे काहीच नाही आहे त्याच्यासमोर. 100 रुपीजला आहे हे फक्त. तुम्हाला लिंक हवी असेल तर लिंक कमेंट करा, मी तुम्हाला नक्की लिंक देईन. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे मी ते मूनच्या शेपचे मी ते 2 वास मागवले होते, फ्लॉवर पॉट म्हणतात ते, पण मला ते बिलकुल आवडले नाही. थोडंसं ते वेगळा लूक देत होते, आणि त्याच्यात काहीच जात नव्हतं, कोणतेही फ्लॉवर त्याच्यामध्ये चांगले वाटत नव्हते. सो मी ते रिटर्न केलं आहे. ॲक्च्युली क्वालिटी त्याची चांगली आहे. प्राईजच्या म्हणण्याने तुम्हाला आवडत असेल तर नक्की घ्या, पण मला माझ्या घरामध्ये ते कुठे सूट नाही झालं, सो मला ते रिटर्न करावं लागलं. अदरवाईज प्राईजच्या मनाने क्वालिटी वगैरे खूप छान आहे. तुम्हाला छोटं कुठे असं ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. मून काइंड ऑफ त्याचा शेप दिसतं, पण ते मी हँगिंगसाठी मागवलं होतं बाहेर, पण ते हँगिंगला चांगलं नाही वाटत आहे. प्रोडक्ट चांगलं आहे, पण तिथं त्या जागेवर चांगलं नाही वाटत आहे. सो मी ते प्रोडक्ट पण रिटर्न केलं आहे. आता नेक्स्ट तेच ओपन होत नाही. ओपन होत झाल्यावर दाखवते मी तुम्हाला काय आहे आणि मी कशाबद्दल बोलते आहे. हे
ओ सॉरी, हे तर वेगळंच निघाले. हे आहे ते स्माइलीवाले पॉट आहेत जे मी ऑर्डर केले होते, कारण मला त्याच्यावरचे ते छान वाटले स्माइली, तर मी एक किचनमध्ये ठेवलं होतं, कारण मला त्याची स्माईल बघून छान वाटतं. आणि अजून 2 पॉट आहेत छोटे छोटे, जे कुठं ठेवायचं हा मला प्रश्न आहे. बघूयात कुठे ठेवू शकतो. मोस्ट ऑफ दी मी बाहेर प्रेफर करते, पण लेट्स सी कसं होतं आहे ते. हे असे छोटे छोटे आहेत. हे मला ऑनेस्टली स्पीकिंग खूपच छोटे आहेत. ते कुठं ठेवावं तेच कळत नाही आहे. मिडलवाला मी किचनमध्ये ठेवून दिलं. तर हे ते स्माइलीवाले पॉट आहेत. मला वाटलं होतं थोडीशी मोठी साईज येईल, पण नाही, मोठी साईज नाही आहे. मधला थोडा तरी ठीक आहे, पण बाकीचे 2 एकदम छोटे छोटे आहेत. तर बघूयात आता. त्या स्माईलसाठी मागवलं आहे मी. बघूया बाहेर कुठेतरी आपण डोअरला लावूया असं प्लॅन आहे. लेट्स सी. आणि नेक्स्ट प्रोडक्ट आहे जे मी तुम्हाला मगाशी ज्याचे डिटेल्स दिले, ते हे प्रोडक्ट आहे फ्लॉवर पॉट. ते फ्लॉवर पॉट आहेत मून शेपचे. हे मला ते पॅकेज आहे. ॲक्च्युली दोन्ही पॅकेट्स सेम होते, त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झाले की कोणत्या पॅकेटमध्ये काय आहे. सो हे ते मूनवालं पॅकेट आहे, ज्याचे डिटेल्स मी तुम्हाला ऑलरेडी दिले. आणि प्राईजच्या मनाने हे पण छान आहेत, आणि ते आधीचे पण स्माइलीवाले पॉट पण छान आहेत प्राईजच्या मनाने. पण ते कुठे ठेवायचे, ते छोटे 2चा मला प्रश्न आहे. मोठं तर माझं डिसाईड आहे की मी किचनमध्ये ठेवणार आहे, कारण मला त्याची स्माइली बघितल्यावर छान वाटतं. तर हे आहेत ते मूनचे फ्लॉवर पॉट. पण ते ॲक्च्युली क्वालिटीवाईज खूप छान आहेत, पण शेप मला फारसा आवडला नाही आणि तो माझ्या जागेवर सुटी होत नाही. सो मी तो रिटर्न केला आहे. तर असे मी सगळे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जे स्वस्तही आहेत आणि मस्तही आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि इथून पुढचे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील. आताही पॉसिबल झालं तर मी 2-2 व्हिडिओ तरी दिवसातून टाकत राहीन, कारण आता मी थोडीशी फ्री झालेली आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.